नमस्कार. आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड मुलगी ह्या आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर. म्हणजे मला माहिती आहे आजपर्यंत मी तुम्हाला असे कमी अधिक प्रमाणामध्ये फूड रिव्ह्यू दिलेले आहेत, पण आजचा रिव्ह्यू हा थोडासा खास आहे. म्हणजे मला माहिती आहे लॉकडाऊन असल्या कारणाने आपल्याला सगळ्यांना सवय झाली आहे ती म्हणजे घरातलाच नाश्ता खायची. आणि आज माझ्या मनात थोडं ना असं मंडोला टाईप झालंय, कारण की मला असं झालं काय दररोज सकाळी उठायचं आणि नेहमीचेच तेच कांदे पोहे, तोच उपमा, तेच थालीपीठ, तेच आंबोळे, तेच घावणे, त्याच इडल्या. तर विचार केला की क्यों ना आज कुछ नया हो जाए. सो म्हणून आजचा रिव्ह्यू आहे स्पेशल असं बोलणार नाही, पण हा आजचा रिव्ह्यू आहे फक्त आणि फक्त नाश्ता आयटम. आणि ते आयटम काय आहेत ते बघूया. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलंय की दररोज तेच खाऊन ना म्हणजे माणसांना पकायला होतं. म्हणजे मला तुमच्याबद्दल तर माहिती नाही, पण जर तुम्ही मला विचाराल तर मी तीच गोष्ट सतत खाऊ शकत नाही. हां, जर ते चिकन असेल तर नक्कीच, पण हा त्याच्या व्यतिरिक्त नाही. म्हणून आज हा असा चमचमीत नाश्त्याचा ब्लॉग जो की रबडीवाला ह्यांच्याकडनं मी झोमॅटोवरनं ऑर्डर केलाय. पण जर तुम्हाला झोमॅटोवरनं ऑर्डर करायचं नसेल तर मी तुम्हाला ह्यांचं लोकेशन सांगते. ते म्हणजे बोरिवली वेस्टला कोरा केंद्र ग्राउंडचा एकदम समोर आहे. सो आता बघूया की मी काय ऑर्डर केलंय. आता हे एवढं सगळं बघून म्हणजे मला तरी कळत नाही की मी कशापासून सुरुवात करून. म्हणजे असं मस्त समोसा तिखट खाऊन त्याच्याकडनं सुरुवात करू की मस्त असं गोड तिखट मिक्स असेल त्याच्यापासून सुरुवात करू. सो मला इथे धाबेस्टेस करायचं नाही, पण तरीसुद्धा करू की नको कळत नाही. सो मरून दे, मी आता खाते आहे कारण की हे बंद आहे आणि मला माहिती नाही ह्याच्यात काय. तर बघूया हे काय पिस्ता कचोरी चाट आहे असं मला बघून तरी वाटतंय. बघूया. म्हणजे मी इथे झूम करून दाखवायच्या आधी थोडे हलवलं आहे म्हणून हे जरा विचित्र प्रकारे दिसत आहे. पण ह्याच्यामध्ये एकदम अशी जाड दही होती. ही कचोरी आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी शेव आणि घालून हिरवी चटणी आणि घातलेली आहे. तर आपण बघूया ह्याची टेस्ट कशी लागते. कारण की मी झोमॅटोवरनं ऑर्डर केलेलं म्हणून हे जरा नरम झालं आहे असं मला वाटतं आहे. पण बघूया, वाटतं आहे काय ते दिसतंच आहे की हे नरम झालं आहे. पण आता आपण खाऊन बघूया नरम झालं तरी हे टेस्टी आहे की नाही. तुम्ही मला विचाराल ना तर मला थंड वस्तू आवडत नाही. म्हणजे मला थंड पदार्थ खायला सुद्धा आवडत नाही. पण काय फूड रिव्ह्यू करायचं आहे म्हणून मी घरी आणल्यानंतर हे वस्तू गरमसुद्धा करत नाही. कारण की मग जर ते मी गरम करून खाल्ला तर तो जेन्युइन वाला रिव्ह्यू राहणार नाही. पण मी तुम्हाला खरं सांगते हे थंड झालं आहे मला मान्य आहे. असं थोडं सॉगीसुद्धा झालं आहे, एकदम नरमसुद्धा झालं आहे. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते ह्याची टेस्ट जेन्युइनली छान आहे. म्हणजे मला जास्त गोडसुद्धा आवडत नाही, पण तरीसुद्धा जर तुम्ही मला बोलाल ना मी हे खाऊ शकते. म्हणजे घरी आणून, म्हणजे नाही म्हटलं तरी ही डिलेवरी माझ्या घरी अर्ध्या तासाआधी झालेली आहे आणि ऑलरेडी त्यांना तिकडनं डिलेवरी करायला जो वेळ लागला असेल तो. पण तरीसुद्धा मी सांगते ही थंड झाली आहे, ही नरमसुद्धा झाली आहे, पण तरीसुद्धा ह्याला टेस्ट आहे. म्हणजे इतकं की मला बोलताना सुद्धा तोंडाला पाणी येतं आहे. म्हणजे तुम्ही समजू शकतात ही जेन्युइनली छान आहे. पार्सलमुळे ना तो कुरकुरीतपणा कुठेतरी मेलाय असं मी बोलू शकते. पण जर तुम्ही तिथे जाऊन खाल तर मे बी हे याच्याहून जास्त छान लागेल. पण घरी असल्यामुळे जाम नरम झाले. फक्त ह्या एक डिशचा ड्रॉबॅक आहे. अशा प्रकारे ही एक डिश संपली आणि ही जेन्युइनली छान होती. आता मी कन्फ्यूज आहे की मी समोसा खाऊ की दही छोले समोसा खाऊ. सुद्धा ड्रॉबॅक हाच आहे की हा समोसा झालेला आहे थंड. म्हणजे तुम्ही बघू शकतात एकदम थंड आहे. पण हा जर तुम्ही साईज वाईज बघाल तर याची साईज मस्त आहे आणि हा जराही ऑइली नाही आहे. म्हणजे तुम्ही बघा जे नॉर्मल जसं ऑइल असतं त्याचं मी टिश्यू पेपरने आणि काही एक ह्याला केलं नाही किंवा मी गरमसुद्धा केलं नाही. जसं ह्याच्यामध्ये रॅप आलेलं तसंच मी ठेवलं. फक्त मी ह्या समोसाला सॅनिटाईज नाही केलं आहे कारण की तो ह्या पिशवीमध्ये होता. बाकी सगळ्यांना मी सॅनिटाईज केलेलं आहे. मी बाउलमध्ये तिखट चटणी आणि गोड चटणी असे सेपरेट केलेली आहे. आता बघूया. आणि गोड चटणीचं प्रमाण जरा कमी दिसतं आणि ज्या प्रकारे यांनी गोड चटणीमध्ये कंजूसी गेली आहे ना त्याच्यावरनं मी तुम्हाला सांगते की यांची गोड चटणी डेफिनेटली छान असणार आहे. मला माहिती नाही तुम्हाला माहिती आहे की नाही, पण तरीसुद्धा मी सांगते मला असा समोसा जास्त आवडत नाही. आणि मी ह्याच्या आधी जो मी माझा स्पेशल मंगेश वडापावचा जो ब्लॉग केलेला त्याच्यामध्ये मी हे सांगितलं आहे आणि त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा इथे वरती कुठेतरी पॉपअप होईल. तर ती व्हिडिओसुद्धा बघा. आणि आता बघूया हा समोसा कसा लागतो. म्हणजे मला खरं इतका आवडत नाही, पण ह्या लोकांचं एक कॉम्बो आहे ज्याच्यामध्ये हे समोसा देतात, तुम्हाला खमण देतात आणि तुम्हाला जलेबी देतात आणि ते मला जरा रिजनेबल वाटलं. सो म्हणून मी ऑर्डर केलं. आणि मी काय थोडीशी अशी कंजूससुद्धा आहे. सो जहाँ पे पैसा कम और खाना ज़्यादा रहेगा तो हमेशा वही प्रेफर करना.
तर बघूया आता हे कसं लागतंय. फार लहान मुलांसारखे समोसा खाते, कारण की मला ना हे पहिलं जे कुरकुरीत असतं ते खायला प्रचंड आवडतं. आणि अजून कुरकुरीत आहे आणि यांची तिखट चटणी सुद्धा बाप आहे, जेन्युइनली बाप आहे. मी बोलली ना तुम्हाला, ह्यांनी ही गोड चटणीची क्वांटिटी ज्याप्रमाणे कमी दिली ना त्याप्रमाणे ह्यांची गोड चटणी बाप आहे. मी हे ऑब्झर्व केलं आहे. ज्यांची गोड चटणी चांगली असते ना ते लोक गोड चटणी नेहमी कमी देतात, माहिती नाही का. आणि ज्यांची गोड चटणी एकदम पाण्यासारखी असतात ना ते असे वाटी भरून गोड चटण्या देतात. सो हा, हे छान आहे. ह्यांच्या दोन्हीही चटण्या छान आहेत. वाव. समोसा कसाही असून दे, चटणीने मार्केट खाल्लंय. तुम्ही तुमच्यामधले बरेच जण बोलतील की समोसा असा खात नाही, समोसा वरून खातात. पण मी अशीच आहे, मी खादाड अडाणी आहे, तर मी असेच अडाण्यासारखी खाते. ह्याच्यामध्ये स्टफिंग त्या हिशोबाने कमी आहे, ज्या हिशोबाने समोसा मोठा होता. आणि माहिती नाही, मी ह्याच्यातली थोडीशी भाजी घेते कारण की मला चव कळायला हवी म्हणून. म्हणजे माहिती नाही, यांचं भाजीचं प्रमाण प्रचंड कमी आहे. आणि मला या भाजीची आहे ना टेस्ट एकदम अशी, मला वाटतं मीठ कमी आहे ह्या भाजीमध्ये, कारण की ह्या भाजीची मला टेस्ट नाही लागत आहे. पण मला इथे एक गोष्ट ऑब्झर्व करून द्यायची आहे तुम्हाला, ती म्हणजे इतका वेळ झाला आहे पण तरीसुद्धा हा समोसा क्रंची होता. तो पण हा जर मी घरी पार्सल आणलं म्हणून मला हे आवडलं नाही, किंवा आज या समोसाचा जो हे सारण आहे त्याच्यामध्ये मीठ कमी आहे म्हणून मला हा समोसा आवडलेला नाही. पण मे बी तुम्हाला तो आवडू शकतो. आणि आता मी हा खाते. आत्ताच समोसा खाल्लेला म्हणून मी आता हे थोडं स्किप करते आणि ह्याच्यातले काहीतरी खाईन. आय होप मला पहिल्यांदा खमण मिळून दे, कारण की जलेबी मला लास्टला खायची आहे. बघूया आता हे काय. बरोबर खमंडच काढलं आहे मी. आणि ह्याच्यामध्ये ते फक्त 2 पीसेसच देतात, कारण की त्यांनी त्याच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे फक्त 2 पीसेस ऑफ खमण. नाही म्हटलं तर आज आपण पूर्ण महाराष्ट्रीयन नाश्ता सोडून गुजराती आणि राजस्थानी नाश्ता केला आहे असं बोलायला आपल्याला हरकत नाही. म्हणजे मला माहिती नाही हे तुम्हाला दिसतंय की नाही, पण हा प्रचंड सॉफ्ट आहे. म्हणजे बघायचं तर हे बघा, मी इकडे प्रेस करते तर हा वरचा लेअर त्यांचा हलतोय. आणि हे बघा हा जेन्युइनली सॉफ्ट आहे. म्हणजे माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी भरपूर ठिकाणी जेव्हा खमण खाल्लेत ना तेव्हा मला असं होतं की मी खमण खातो आपण जेव्हा त्या तोंडामध्ये ना ते असं चिपचिपीत होतं आणि एकदा चावून आहे ना असं थोडंसं गुदमरल्यासारखं होतं. म्हणजे असं वाटतं बीट येते खायची. म्हणजे एक पॉईंटला जाऊन आहे ना मी खमण खायचंच सोडलेलं आणि हे मी भरपूर दिवसानंतर आज खाल्लं आहे. पण ह्या खमणची गोष्ट थोडी वेगळी आहे. हे सॉफ्ट आहे, हे प्रचंड सॉफ्ट आहे. ह्याची साईजसुद्धा मोठी आहे आणि खाताना सुद्धा तोंडामध्ये चिकटतं आहे. म्हणजे पण जे असं एकदम असं चिकटतं हे तितकं चिटकत नाही आहे. आणि हे श्वासोश्वास घ्यायला सुद्धा होतं. सो ॲज कम्पेअर अदर खमणपेक्षा जर तुम्ही मला विचाराल तर मला हा खमण आवडला. आणि ह्याची चटणी म्हणजे जेन्युइनली ह्याच्यामुळे ह्याची जी टेस्ट आहे ना, जर ह्याची टेस्ट इथे असेल ना तर ह्या 2 चटणीमुळे ह्याची टेस्ट इथपर्यंत गेली. हे इतकं छान आहे. पण मी 2च ऑर्डर केलेले आणि हे ह्या मागचं रिझन आहे मी 2च का ऑर्डर केलेले, कारण की मला आवडत नाही जास्त. सो आता मी खाते आहे जो हे आहे दही छोले समोसा. तुम्ही बघू शकतात. म्हणजे आता मी हे मिक्स करते आहे आणि ह्याच्यामध्ये मला समोसाचं असं काहीच दिसत नाही, पण हा छोले दिसत आहेत, दही दिसत आहेत, हा समोसासुद्धा दिसतो आहे, कारण की आता हा प्रचंड सॉगी झाला आहे. म्हणजे मला जर तुम्ही विचाराल ना तर हाच एक ड्रॉबॅक आहे की घरी फूड ऑर्डर करून खाण्याचा, की तुम्हाला ते फूड एकदम असं सॉगी मिळतं किंवा ते एकदम गरम गरम नसतं. पण तरीसुद्धा माझ्या तोंडाला पाणी येतं. म्हणजे मी किती हावरट आहे ते तुम्हाला कळत असेल किंवा किती खादाड आहे माझ्या नावाप्रमाणे. आणि ह्याचा अरोमा छान येतो आहे. म्हणजे हे जेन्युइनली भरपूरच थंड झालं आहे. पण माहीत नाही, बॉक्स थोडासा असं गरम वाटत होता पण आतमध्ये प्रचंड थंड आहे. पण जेव्हा मी असं मिक्स करते ना ह्याचा एक तिखटवाला जो अरोमा असतो ना मसाल्यांचा, हा तसा येतो आहे. हे इतकं सॉगी झालं आहे ती मी जेव्हा खाते ना मला ना ह्याच्यामध्ये छोलेचे म्हणजे मी छोले चावते ते कळत आहे ना, मी समोसा चावते ते कळत आहे. म्हणजे फक्त असं वाटतं जसं आपण लहान बाळाला कसं खिमाट देतात हे तसं झालं आहे. पण हे कुठे ना कुठे माझीच चूक आहे की एवढं मला शूट करायचं होतं म्हणून इतकं वेळ राहिलं. मे बी जर तुम्ही ऑर्डर केलं आणि ऑर्डर केल्याबरोबर तुम्ही खाल्लात तर डेफिनेटली हे जे म्हणजे
छोल्याची चव तुम्हाला कळेल किंवा छोले चावले गेलेत ते तुम्हाला कळतील, तुम्हाला समोसा कळेल. फक्त मी सांगेन हे टेस्टला छान आहे. अजूनसुद्धा जो आपण खडा मसाला जो छोलेमध्ये घालतो, जे छोले बॉईल करताना किंवा जो तो मसाला असतो गरम मसाला, तो ह्याच्यामध्ये बॅलन्स आहे. पुन्हा तुम्ही खातात ना तेव्हा तुम्हाला दहीची सुद्धा टेस्ट येते. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये ह्या 2 चटण्या भरभरून वापरल्यात, सो त्याची एक वेगळीच चव येते. पण म्हणजे बघा आता मी तरीसुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी हा समोसाचा इकडचा जो भाग आहे तो मी खाते आणि मी बघते जेन्युइनली मला कळतं आहे की नाही ते. हे प्रचंड सॉफ्ट झालं आहे. म्हणजे मला आता छोले दाताखाली आल्यावर तेव्हा कळले की छोलेत पण समोसा एकदम सॉफ्ट झाला आहे. सो जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करा, पण ऑर्डर केल्याबरोबर लगेच खाल्लात तर या गोष्टीचा फायदा आहे. म्हणजे जर ऑर्डर करून जर तुम्ही अर्ध्या पाऊण तासाने खाल्लात तर मी तुम्हाला बोलेन की तुमचे पैसे वेस्ट आहेत. पण टेस्ट वाईज बाप आहे. म्हणजे मी खोटी तारीफ करत नाही, मला जे नाही आवडलं ते मी नाही बोलते, पण ह्याची जेन्युइनली टेस्ट छान आहे. मी आताच दही छोले समोसा संपवले आणि आता माझ्याकडे फक्त उरते ही जलेबी. पण तरीसुद्धा मी पुन्हा एकदा तुम्हाला अंडरलाईन करून सांगते की त्या छोलेची टेस्ट अप्रतिम होती. ही आहे आपली 50 ग्राम जलेबी, तुम्ही बघू शकता ही बघा. आणि मला क्वांटिटी तशी बरीच वाटते. म्हणजे जर तुम्ही एका माणसाला नाश्ता करायचा असेल तर ही प्रचंड क्वांटिटी आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपण जलेबी काउंट केले तर 1 2 3 4 5 आहेत. म्हणजे मला माहिती नाही एका वेळेला एखादा माणूस किती जलेबी खाऊ शकतो, कारण की मी जलेबीची तितकी फॅन नाही. म्हणजे मी कोणताच स्वीट डिश तितका आवडीने खात नाही. ही क्रंची आहे. मला वाटतं जर तेव्हाच्या तेव्हा खाल्ली असते तर अजून क्रंची लागली असती. ही आत्तासुद्धा क्रंची आहे. जलेबीबरोबर जास्त एक्सपेरिमेंट नाही केल्यात किंवा मी जास्त अशी जलेबी खाल्लीसुद्धा नाही, तर माझा रिव्ह्यू देणं थोडं जरा जास्त होईल. पण मला सांगायचं की खाताना ह्याला थोडासा तेलाचा वास येतो आहे. सो त्याच्या हिशोबाने मला माहिती नाही प्रत्येक जलेबी जर तुम्ही खाल्लं तर त्याला तेलाचा वास येतो का, पण ह्याला थोडासा म्हणजे असा वास नाही येते, पण जेव्हा तुम्ही बाईट घेतात ना तेव्हा तुम्हाला ते फील होत आहे तो तेल. तर हे फक्त ह्याचं असेल. आणि जर हे असंच असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की जलेबी अशीच असते, अशीच लागते, कारण की मी जास्त अशी जलेबी खात नाही. तर अशा प्रकारे मी एकदम पोट भरून टमाटम नाश्ता केला आहे. म्हणजे मला माहिती आहे तुमच्यातले बरेच जण बोलतील की इतका कोण नाश्ता करतात, तर मला तुम्हाला सांगायला प्रचंड आनंद होईल की जो तुमचा दिवसातला पहिला मील असतो, पहिला मील म्हणजे जो आपला ब्रेकफास्ट असतो तो कधीही हेवी असायला हवं. अर्थात त्याच्यामध्ये जंक फूड असता कामा नये. म्हणजे जे तुमच्या घरातलं आणि आहे तेच, पण तुम्ही कधीतरी आठवड्यातनं एकदा जो जेव्हा चीट डे असतो तेव्हा तुम्ही ॲज अ जंक फूडसुद्धा नाश्ता करू शकतात. तर त्याच्यामध्ये इतकं असं काही वावगं नाही आहे. पण हां, मला तुम्हाला सांगायला प्रचंड आनंद होतो आहे की आज मी जे काही मागवलं होतं ते सगळे प्रचंड टेस्टी होतं. फक्त जरा त्या समोसा जर तुम्ही इकडे तिकडे केला तर, म्हणजे समोसासुद्धा छानच होता पण थोडं त्याच्यामध्ये मीठ कमी होतं. आणि जलेबी मला इतकी आवडत नाही, सो मी त्याच्याबद्दल तुम्हाला रिव्ह्यू देणंसुद्धा वावगंसं ठरणार नाही. पण माहिती नाही, मला ते थोडंसं ऑइलसारखं वाटलं, मे बी ते ऑइल नसेलसुद्धा, माहिती नाही. पण तरीसुद्धा आजचा ब्लॉग करायला म्हणजे मला तरी प्रचंड मजा आली. म्हणजे मी सकाळीच इतकं पोट भरून खाल्लं आहे, तर मला माहिती नाही आता मी दुपारी काय खाणार आहे किंवा मी रात्रीसुद्धा जेवीन की नाही. म्हणजे जेवीन अर्थातच माझं नावच खादाड आहे, तर मला ते खायलाच हवं. पण तरीसुद्धा जर तुम्ही आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला ह्या ब्लॉगमधलं काहीही आवडलं असेल, म्हणजे मिली सेकंदाची गोष्टसुद्धा जर तुम्हाला आवडली असेल तर न विसरता लाईक करा, शेअर करा आणि हां सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय. खूप प्रेम. आणि ह्यांनी ह्याच्यामध्ये भरभरून ह्या दोन्हीसुद्धा चटण्या घातल्यात. आणि यांनी ह्याच्यामध्ये भरभरून ह्या दोन्हीसुद्धा चटण्या घातल्यात. चटण्या नाही, चटणी.